आता एक्झॅक्ट म्युच्युअल फंड म्हणजे काय ओके, ते सांग. म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअली बनलेला फंड. तुमच्याकडे 100 रुपये आहेत, आपण 5 जण आहोत, 5 जणांकडे 100 रुपये, 5ही लोक आपण मठ्ठा आहोत. आपल्याला स्टॉक मार्केटचा ओकी ठो कळत नाहीये की कसं गुंतवायचं. म्हणून HDFC एक कंपनी आहे, HDFC म्हणते मी एक फंड चालू करतो, तुम्ही माझ्याकडे इन्व्हेस्ट करा, मला माहिती आहे की स्टॉक मार्केटमध्ये कसं गुंतवायचं. सो हा म्युच्युअली चालू झालेला फंड आहे, म्हणून त्याला म्हणतात म्युच्युअल फंड. आपण HDFC सारख्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो, ते अभ्यास करतात, ते स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावतात, स्टॉकने पैसे बनवले, ते आपल्याला पास ऑन करतात, आपल्याला प्रॉफिट होतो. आणि स्टॉकमध्ये लॉस झाला तर ओके, सो स्टॉकमध्ये लॉस झाला तर NAVs कमी होतात. जेव्हा NAVs कमी होतात त्यावेळेला आपण शांत बसायचं. जसं आत्ताचा काळ आहे, सगळीकडे लाल 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 दिसतंय. दिस इज टाइम टू स्टे फ्लोट. दीज आर टेस्टिंग टाइम्स. मार्केट परत वर जातं, NAVs परत वर जातात. 42 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये म्युच्युअल फंड्समध्ये कंपनी डुबली आहे म्हणून कोणाचे पैसे डुबलेले नाही आहेत. स्टॉक्समध्ये एव्हरी मंथ तुम्हाला अशा अनेक कंपनी दिसतील झिरो झाल्या आहेत, लोकांचे पैसे गेलेत. इट इज अ सेफेस्ट वे ऑफ मेकिंग मनी इन स्टॉक मार्केट, दॅट इज म्युच्युअल फंड्स. पण मला जर काही इन्व्हेस्ट करायचे असले तर मी स्वतः डायरेक्टली म्युच्युअल फंडमध्ये करू शकते का, की मला कोणाला अपॉइंट करायला लागतं? येस, तुम्ही डायरेक्ट HDFCकडे जाऊन पण इन्व्हेस्ट करू शकता, किंवा तुम्ही एका ॲडवायझरकडे जाऊन पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तुम्ही डॉक्टर आहात, मला ताप आला तर मी यूट्यूबवर जाऊन सिम्पटम्स शोधू शकतो. मी क्रोसिन, जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे OTC, मी क्रोसिन घेऊन पण बरा होऊ शकतो. बाहेर आलं मला काय वाटेल, भाई मी काय मस्त, मीच डॉक्टर आहे. ते फिलिंग येतं ना, आपणच भगवान फिलिंग आहे, पण तो रिकरंट ताप येत राहतो मला, आणि मला कळत नाही का होत आहे. याच्याऐवजी मी एका MD डॉक्टरकडे गेलो तर तो सगळ्या सिम्पटम्स बघतो, तो ब्लड टेस्ट करायला सांगतो, तो म्हणतो सगळं बरोबर आहे, तो पण प्रॉबब्ली क्रोसिनच देईल, पण तो सगळं बघेल की तुमचे व्हायटल्स बरोबर आहेत की नाही. दिस इज लाईक गोईंग थ्रू अन ॲडवायझर. गेल्या 3-4 वर्षात इन्व्हेस्टर्सना आपणच भगवान आहे फिलिंग आलेला, कारण जिथे टाकत होतो पैसे, जिथे इन्व्हेस्ट करतो तिथे पैसे बनत होते.